पैसा देने का नाम ही नहीं लेवे। घूमत हो तो गाड़ी माँ और पैसा देने में आड़ी करत हो। माँ कसम आज पैसा लेके ही जावे। हाँ पूछो क्यों? क्यों? जिस देश में गंगा मालूम है विश्वासराव, याचे काय पैसे आहेत ते देऊन टाका आणि पाठवून द्या त्याला. बरं सर. आज चेक किती झाले रे तुझे? 50 रुपया 70 पैसा. 50 रुपये घे. चल चालतोय ते. वही साहेब धक्का काहे तो मारत हो? धक्का नाही रे मारत तुला. चल. अरे 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 काय करत हो? अरे 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 काय काय माणसं आहेत हा. म्हणजे चहा पाण्यावर रोज आमच्याकडे हजारो रुपये खर्च हो ना. होतात, पण 50 रुपये करता काय? आजकाल माणसांची टेंडन्सीच बदलली. हा देवलकर, बोला. तुमच्या प्लास्टिक फॅक्टरीचे काम जोरात सुरू झालं पाहिजे. नक्की दादासाहेब. हा तुमचा 25 लाखाचा चेक थँक्यू. नीट बघून घ्या. खरा आहे, प्लास्टिकचा नाही. हा, हे तुमच्या आश्रमाला 25,000 रुपये. बर. हे फक्त अनाथ लोकांसाठी वापरायचे, हो. तुमच्यासाठी नाही. कळलं? बरं दादासाहेब. बरं या. नमस्कार. निघतो. हा या. हा चला. आणि काय लागले तर मागून घ्या. हा हे पा, संकोच बाळगायचं काही कारण बरं, नाही. हो. घर आपलंच आहे, पैसा हो. भरपूर आहे आपल्याकडे. निघतो. या. हा हा. मालती, हे मालती, आले आले. कशाला ओरडताय? चंगू मंगू उठाय, मला त्यांची हाडं नरम करायची. अहो एवढा हंगरी व्हायला काय झालंय? हंगरी? अहो म्हणजे एवढं रागवायला काय झालंय? अगं मग अँग्री म्हण ना. बोलता येत नाही, बोलते कशाला इंग्रजी? बरं बरं, एवढं वैतागाला काय झालंय? काय झालं? 4 चौघात त्यांनी माझा अपमान केला, माझ्या आवडीची लक्तर विशीवर टाकली. कुठला कोण 1.5 दमडीचा पानवाला मला वाटेल ते बोलला 4 चौघात. कुठे ती काठी? त्यांची चामडी सोडून काढायची मला. अहो पण ते घरात नाहीये, बाहेर गावी गेलेत. बाहेर गावी कशाला? हे सगळं करायला मुंबई कमी पडते ना, म्हणून बाहेर गावी गेले. विश्वासराव, त्यांना पैसे कोण देत? कोणी पुरवायला कशाला हवंय? तुमच्या नावावर जशी विडी काढी उचलतात ना, तसे पैसे देखील उचलत असतील. हा मॅनेजर, तोंड सांभाळून बोला. हा, त्यांना खर्चाला पैसे मी देते. तू त्यांना डोक्यावर बसून ठेवलंयस आणि तुम्ही काय त्यांना मांडीवर बसून ठेवलंय? हा. एवढी माझी सोन्यासारखी पोरं, पण कधी त्यांची विचारपूस केली? त्यांना कधी काय हवं नको ते विचारलात? नाही, सतत आपली हातात काठी आणि तोंडात शिवी. मग काय करू? त्यांना कमरेवर घेऊन नाचू? एखाद्या काट्याला वळण आहे का? वळण लावायचा कधी प्रयत्न केलात का? हेच करणार आहे मी. नंतर घेऊन त्यांच्या मागे लागणार आहे, विशेषतः त्या मंग्याच्या. कारण त्या मंग्यानं चंग्याला बिघडवलंय. मी तर म्हणतो थोरल्यानं धाकट्याला बिघडवलंय. अहो नाही म्हटलं तरी धाकटा मुलगा तुमचा ना, थोरला मानलेला. कोण जाणे कुणाचा कोण तो. विश्वासराव, तोंड सांभाळून बोला. चंगू जरी माझा मानलेला मुलगा असला तरी मंगू इतकाच प्रिय आहे. मला तर दोघेही सारखेच प्रिय आहेत. अरे पण ते दोघं आहेत कुठं? दोघेही हवा पलट करायला लोणावळ्याला गेले. लोणावळ्याला? हा. विश्वासराव, हा? त्यांना ताबडतोब बोलावून घ्या, नाहीतर दोन्ही काठी